आनंद विश्व गुरुकुल परिवाराच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा प्राध्यापक प्रदीप ढवळ आणि आनंद विश्व गुरुकुल परिवाराच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष श्री अनिल भांगले यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा तमाम आदिवासी बांधवांना आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष श्री अनिल भांगले यांच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री अनिल मुंबईकर यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी समाधानाची जाव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री अनिल मुंबईकर यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। स्वप्नील दुनियेतला सोनेरी आविष्कार भवानी ज्वेलर्स। मनमोहक दागिन्यांचे नानाविध प्रकार भवानी ज्वेलर्स। तत्पर ग्राहक सेवेला सचोटीचा आधार भवानी ज्वेलर्स। विश्वासाची दीर्घ परंपरा अर्थात भवानी ज्वेलर्स। भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी आणि स्टेशन रोड ठाणे। ज्येष्ठ नेते श्री दशरथ दादा पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान भरभराट आणि ऐश्वर्य संपन्नता घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री दशरथ दादा पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे शहरातील ज्येष्ठ शिवसैनिक श्री ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना तमाम शिवसैनिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी भरभराट आरोग्य आणि ऐश्वर्य संपन्न जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे शहरातील ज्येष्ठ शिवसैनिक श्री ज्ञानेश्वरजी गायकवाड यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळीची मनसोक्त खरेदी करून जेवायला मी ठाणेकर मध्ये या। मी ठाणेकर नॉनव्हेज जेवणासाठी ठाण्यातील एक नंबर नाव मी ठाणेकर घंटाळे मैदानामागे ठाणे। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री गणेश टाक यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी समाधान आणि भरभराटीची जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री गणेश टाक यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने तमाम ठाणेकर आणि कल्याणकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी समाधानाची जाव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळजी लांडगे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाण्याचे माजी महापौर श्री HS पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाण्याचे माजी महापौर श्री HS पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। श्री प्रकाश कोटवानी यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। प्रकाशांचा हा उत्सव आपलं आयुष्य मंगलमय सुमनांनी उधळून काढो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री प्रकाश कोटवानी
यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे शहरातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री जितेंद्र देवराज शर्मा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दिवाळीच्या लक्षावधी शुभेच्छा। दिव्यांचा हा उत्सव आपल्या आयुष्यामध्ये मंगलमय प्रकाश घेऊन येवो, आपलं आयुष्य सुख समाधानाने उजळून जावो या परमेश्वराकडे प्रार्थना। पुनश्च एकदा श्री जितेंद्र देवराज शर्मा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा। कळवेकरांची पहिली पसंती अर्थात कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था मर्यादित। कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेच्या वतीने तमाम ग्राहकांना आणि भागधारकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था मर्यादितच्या विद्यमान संचालकांच्या वतीने तमाम नागरिकांना आणि ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार। काही माणसं अशी असतात की ती माणसं हे इतरांसाठी जन्माला आलेले असतात, लोकसेवेसाठी अशा प्रकारची माणसं जन्माला आलेली असतात आणि ही माणसं आयुष्यभर जनसेवा करतात आणि त्याचंच समाधान मानतात। अशाच प्रकारे कायम आयुष्यभर ज्यांनी जनसेवा केली असे डॉक्टर बाभुळगावकर हे आता बोलले आहेत। डॉक्टर बाभुळगावकर, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत। डॉक्टर बाभुळगावकर यांच्याबद्दल ओळख करून द्यायची झाल्यास कृष्णाई केअर नावाचं त्यांचं एक हॉस्पिटल कळवा परिसरामध्ये आहे। श्रीमंतांसाठी अनेक हॉस्पिटल्स असतात, मात्र सर्वसामान्य माणसांसाठी गोरगरिबांसाठी चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा द्यावी या दृष्टिकोनातून डॉक्टर बाभुळगावकर कार्यरत आहेत। अनेक वर्ष त्यांनी सरकारी सेवेमध्ये काम केलेलं आहे। ज्यावेळेस लातूरला किल्लारी येथे भूकंप झाला त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनसेवेचे काम केलं, रुग्णसेवा केली। त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी अंधत्व निवारणासाठी काम केलेलं आहे। त्याचप्रमाणे फॅमिली प्लॅनिंगच्या क्षेत्रात मोठं काम केलेलं आहे। या सगळ्या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत डॉक्टर बाभुळगावकर यांच्याशी। सर, माझा पहिला प्रश्न आहे की अत्यंत विपरीत परिस्थितीतनं तुम्ही तुमचं शिक्षण घेतलं, जवळपास 2 जिल्ह्यातनं तुम्ही पहिल्या विसांमध्ये 10वीच्या परीक्षेला आला होता। विपरीत परिस्थिती असताना देखील तुम्ही हे शैक्षणिक यश मिळवलं होतं, त्याविषयी एक्झॅक्टली माहिती सांगा। मी मुळात बीडचा आहे आणि तो मागासलेला भाग आहे महाराष्ट्रातला। तिथे मी मॅट्रिक पास झालो। पूर्ण 8 जिल्ह्यामध्ये पहिल्या 20मध्ये माझा नंबर आला मेरिटमध्ये आणि पूर्ण शिक्षण माझं राष्ट्रीय शिष्यवृत्तीवर झालं। आणि मागासलेल्या भागातून आलं असल्यामुळे गोरगरिबाची खूप जाण आहे आणि काही त्यांच्याविषयी नेहमी काही ना काहीतरी करण्याची एक मनामध्ये आशा होती, एक इच्छा होती आणि त्याप्रमाणे पूर्ण माझ्या 42 वर्षामध्ये मी केलेलं आहे आणि मी खूप समाधानी आहे त्याच्याबद्दल। मी MBBS अंबाजोगाईला पहिलं ग्रामीण महाविद्यालय वैद्यकीय 75 साली चालू झालं शंकरराव चव्हाण असताना, तिथे मी MBBS झालं आणि त्यामुळे ग्रामीण भागातील किंवा गोरगरीब लोकांतील प्रश्नाची जाण मला आहे। त्याच्यानंतर 42 वर्ष पहिलं पालघरला पोस्टिंग 1982ला झालं आणि त्याच्यानंतर सतत आता 37 वर्ष आणि आता रिटायर होऊनही 6 वर्ष झाले। अगदी मेडिकल ऑफिसरपासून सिव्हिल सर्जन, असिस्टंट डायरेक्टर, डेप्युटी डायरेक्टर या विविध पोस्टवर मी काम केलेलं आहे आणि ॲट ए टाईम क्लास 1चे 5-5 पोस्ट मी सांभाळलेले आहेत। पब्लिक हेल्थमध्ये गोरगरिबांचे किंवा ग्रामीण लोकांसाठी काय त्यांचे प्रॉब्लेम आहेत त्याची चांगली जाण असल्यामुळे एक चांगल्या रीतीने काम करत गेलो आणि मला ते समाधान पण आहे की आपण जे मनात ठरवलं त्याच्याप्रमाणे काम करत होतो आणि त्याच्याविषयी पूर्ण मला एक अभिमान नाही पण मला समाधान तर आहेच आहे। जेवढं करू तेवढं थोडं आहे माझ्या दृष्टीने। तर मी ज्या शाळेतून सुशील विद्यार्थी पारितोषिक मिळाले मला मॅट्रिकला असताना आणि मग माझे वडील साधे क्लर्क होते आणि फार आर्थिक परिस्थिती फार काही चांगली नव्हती आणि
तरी पण माझ्या वडिलांना मग जेव्हा मला सोशल विद्यार्थी पारितोषिक मिळालं 5-6 डिव्हिजन, तर ही वॉज व्हेरी हॅपी. नंतर शाळेमधून ज्या पूर्ण सरकार म्हणजे 8 जिल्ह्यातून जेव्हा शालांत परीक्षा झाली तेव्हा म्हणजे मला वाटलं पण नव्हतं, पण पहिल्या 20मध्ये माझा नंबर आला. मी काहीतरी 17वा होतो पूर्ण 8 जिल्ह्यामध्ये. आणि माझं शिक्षण मग पूर्ण राष्ट्रीय शिष्यवृत्तीवर झालं. फीस तर माफच होती, परिस्थिती काही चांगली नव्हती. आणि शिवाय वडिलांना जेव्हा 90 रुपये पेन्शन होती तेव्हा मला 125 रुपये स्कॉलरशिप होते मेडिकलला वगैरे. तर खूप हार्डशिपमध्ये असं काम केलं आहे. 72चा दुष्काळ मी बघितलेला आहे. तेव्हा सुकडी आणि काय काय खाल्लेल्या लोकांनी मी ते खाऊन सुद्धा म्हणजे अभ्यास केलेला आहे. तर अतिशय खडतर परिस्थितीतून आम्ही आलेलो आहोत, ग्रामीण भागातून आलेलो आहोत. आणि इथं मुंबईला येऊन जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्याचं मला एक संधी मिळाली. आणि त्याचं मला वाटतं की मी नक्कीच सोनं केलं. लॉकडाऊनमध्ये सगळे जेव्हा ठाण्यामध्ये सगळे डॉक्टर्स बंद करून बसले होते जीवाच्या भीतीने, तेव्हा मी इथं दोन वर्ष सतत काम केलं. आणि लोकांचं खूप मी ॲप्रिसिएशनसाठी काही केलं नाही, पण एक युद्धाच्या वेळेस शस्त्र टाकून घरात पळायचं त्याच्यातलं मला वाटलं. आणि म्हटलं आपण सगळं झालेलं आहे आता, आणि आता कशासाठी आपण जे लोकांसाठी आहोत आपण असं बंद. आणि तेव्हा खरोखर डॉक्टरही खूप वारले त्याच्यामध्ये, गेले त्याच्यामध्ये, सतम झाले. पण मी ठरवलं होतं की आपण नाहीतरी मरण काय चुकलं नाही, आपल्याला मरायचं असेल त्याच्यातही जाऊ आपण. पण ती हिंमत मला परमेश्वराने दिली. सर, तुम्ही आता कोविडचे रेफरन्सेस देत आहात. आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे की तुमच्या क्लिनिकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांची रांग लागलेली असायची. अनेक डॉक्टरांनी आपापले दवाखाने बंद केले होते, मात्र तुम्ही तुमचा दवाखाना सुरू ठेवला होता, रुग्णसेवा सुरू ठेवली होती. त्याविषयी सांगा. कळवा नाक्यापर्यंत त्यांचं हे असायचं, रांगा असायच्या आणि इतकी गर्दी असायची. माझे सगळं स्टाफ पण निघून गेला होता घाबरून. फक्त मी, माझा कंपाऊंडर आणि एक मावशी. तर मी सगळ्या 7,000, 8,000, 10,000 लोकांना सलाईन लावायचो. तो एक पोरगा होता कंपाऊंडर म्हणून आणि एक मावशी. याच्यावर मी सतत काम केलं. नंतर उशिरा आले मग सगळे स्टाफ वगैरे. याचं माझं 25 वर्षापासून हॉस्पिटल आहे, पण कोविड पिरियडमध्ये इव्हन सगळा स्टाफ पण पळून गेला. त्यामुळे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये काम करणारा म्हटलं तर शेजारी सुद्धा घाबरून नको बाबा तू जा, इथं सोडून जा. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना गुजरातमध्ये अनुभव आहे की ते तुम्ही सोडून जा सोसायटी म्हणून. तर तसं डॉक्टरांच्या विषयी लोकांना डॉक्टर तर पाहिजे होते, पण डॉक्टर शेजारी नको, कारण त्यांच्यापासून कोविड होईल अशी लोकांची भावना होती. अत्यंत वाईट परिस्थिती, सगळे रस्ते निर्मनुष्य होते. घरामध्ये बसलं तर बायकोचा त्रास, बाहेर गेले तर पोलीस मारायचे दंडुका. आणि आजारी असलं तरी मग लोक आपलं काहीतरी गावठी इलाज किंवा TV वर वगैरे व्हॉट्सअपवर ट्रीटमेंट द्यायचे. पण तरी जेव्हा जास्त व्हायचं तेव्हा नक्कीच यायचं हॉस्पिटलला. तर त्या काळामध्ये मी खूप काम केलं आणि त्याचं समाधान आहे मला. गणपती विसर्जनाचा दिवस होता, मला आजही आठवतं. आणि त्या दिवशी पहाटे किल्लारीला भूकंप झाला. अख्खच्या अख्खं गाव अक्षरशः उद्ध्वस्त झालं होतं. सगळीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अरुंद रुदन चालू होतं. आणि अशा वेळेस तुम्ही जे मध्ये कार्यरत असताना तुमच्या नेतृत्वाखाली एक टीम ही किल्लारीला गेलेली होती मदत करण्यासाठी. अत्यंत जबरदस्त अशा प्रकारचा हा सगळा अनुभव आहे. सर, त्याविषयी माहिती सांगा. मी जे हॉस्पिटलमध्ये MD करत होतो, 94ला तो भूकंप झाला. ते हे झालं, गणपती विसर्जन झालं आणि लातूरचा भूकंप. आणि माझी परीक्षा 4 महिन्यावर होती MDची. पण तरी मी बदर केलं नाही. मी म्हटलं, आणि तेव्हा तो 2 गाड्या पाठवल्या जे हॉस्पिटलनी. एकाचं मी टीम लीडर होतो आणि दुसरा एक सर्जन होते. तर आम्ही जेवरून 2 गाड्या आम्ही उमरग्याला आणि त्या किल्लारीला असं 2 गाड्यांनी आम्ही तिथे गेलो. इंटर्न वगैरे सगळे डॉक्टर मिळून 8 दिवस मुक्काम केला. अतिशय वाईट परिस्थिती होती भूकंपामध्ये. लोकांचं जे मरून गेले लोकांचं माणुसकी काही लोकांनी सोडून दिली होती. पण आपण घाबरून जायचं, कशाला जायचं बाबा. दुसरं एक तर परीक्षा होती MDची. अशा वेळेस कोणी जाणार नाही, अभ्यास करत बसणार. पण मी नेहमी बदल माणुसकीला प्रायोरिटी दिली. आणि तेव्हा MDची परीक्षा 4 महिन्यावर असताना मी भूकंपग्रस्तांच्या सेवेसाठी टीम लीडर म्हणून जे हॉस्पिटलवरून गेलो. एक्झॅक्टली. म्हणजे हा जो सगळा तुम्ही आता सांगितला हा अनुभव अतिशय असा अंगावर रोमांच उभा करणारा आहे. आणि प्रत्येकाने तुमच्यासारखा विचार केला आणि गोरगरिबांना केंद्रस्थानी म्हणून जर आपली वैद्यकीय सेवा दिली तर निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारचा समाज दिसू शकेल. नेहमी तुम्ही सर्वसामान्यांना केंद्रस्थानी मानलेलं आहे. त्याविषयी सांगा. ही पहिल्यापासूनच, कारण मी
फार मागासलेल्या जिल्ह्यातून आलेलो होतो, गोरगरिबी पाहिली होती, दुष्काळ पाहिला होतो. मी स्वतः ते सुकडी आणि वाटेल ते खाऊन मी अभ्यास करून शाळेमध्ये जात होतो. तर गरिबाविषयी जाण ही मला पहिल्यापासून आहे मनामध्ये. त्यांच्यासाठी काही करायला पाहिजे ही भावना म्हणजे कोणी पेरलेली नाही, आता मनातून आहे ती भावना. त्याच्यामुळे ती भावना कधीच माझी कमी झाली नाही. मुंबईला आल्यावर वाटेल तेवढा पैसा म्हणजे समाधानी होता. पैसा खूप मिळाला नाही पण मी पूर्णपणे समाधानी आहे. मी जिथून आलो आहे त्याच्यापेक्षा मी आता खूप चांगल्या स्थितीला आहे आणि गरिबांसाठी गोरगरिबांसाठी मी नक्की काही करू शकतो याच्याविषयी समाधान आहे. आणि ती भावना माझी पहिल्यापासून होती. मी जेव्हा हे चालू केलं तेव्हा समोर गीता घेऊन बसलो होतो. म्हटलं कोणी आले आणि सांगायची गोष्ट म्हणजे मी जेव्हा MD पास आउट होऊन इथे सुरुवातीला आलो तेव्हा काहीतरी फीस घ्यायची म्हणून 20 रुपये घ्यायचे. मग काही लोक म्हणे तुम्ही MD डॉक्टर लोक तुमची फर्जी डिग्री आहे का, 20 रुपये कसे काय घेता, तुमचं सर्टिफिकेट तरी लावा. तर म्हणून मग सर्टिफिकेट पण लावलं MBBSचं MDचं. पण पैसा हा माझ्या केंद्रस्थानी कधीही नव्हता. माणुसकी ही केंद्रस्थानी होती. गोरगरीब हे नेहमी केंद्रस्थानी होते आणि त्यांना स्मरून त्यांच्या गरिबीला आपण कसं मदत करता येईल ही भावना नेहमी होती. तर त्या दृष्टीने आयुष्यभर काम करत राहिलं. सर, अंधत्व निवारण आणि फॅमिली प्लॅनिंगच्या क्षेत्रात देखील तुम्ही मोठं कामगिरी केलेली आहे. एक्झॅक्टली त्यावेळेसची आरोग्य सेवा कशा प्रकारची असायची, त्यावेळेसची आरोग्याची परिस्थिती कशी असायची? मी सातपाटीला असताना तिथे आम्ही कॅम्प्स घ्यायचो, डोळ्याचे कॅम्प. आणि तेव्हा आतासारखं एवढं हे नव्हतं शाळेमध्ये वगैरे कुठे कॅम्प घ्यायचे. पण मी तेव्हा प्रायमरी हेल्थ सेंटरला मॅक्झिमम पूर्ण कोकण सर्कलमध्ये 1 नंबरचा आमचा नंबर आला होता. मॅक्झिमम कॅटरॅक्ट सर्जरी केल्या. नंतर सातपाटीवरून पालघरला गेलो, तिथे सुद्धा कुटुंब कल्याणच्या सगळ्यात 1 नंबरच्या शस्त्रक्रिया जिल्ह्यामध्ये केल्या. ती सुद्धा चांगल्या आठवणी आहेत. मंत्रालयातच 2 सत्कार झाले माझे. एकीकडे तुम्ही सांगताय की हे अशा पद्धतीने सगळं काम केलं, अनेक मान्यवरांनी तुमचा सत्कार केला, सन्मान केला. सध्याची जी वैद्यकीय आरोग्य सेवा आहे शासनाच्या माध्यमातून पुरवली जाते, याविषयी तुमचं मत काय? कारण अनेक वर्ष तुम्ही आरोग्य सेवेमध्ये काम केलेलं आहे. पूर्वीच्या पेक्षा तर पुष्कळ चांगली आहे. आता पूर्वी आता साधं पालघरच सांगतो, पूर्ण पालघरमध्ये आता जो जिल्हा झाला आहे तो तालुका होता. तिथे फक्त 4 प्रायमरी हेल्थ सेंटर होते, तिथे 10 झालेत. म्हणजे या रीतीने पुष्कळ आरोग्य व्यवस्था जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत जाण्यासाठी शासनाने भरपूर व्यवस्था केलेली आहे. तर जेवढं करू तेवढं कमी आहे. पण नक्कीच पहिल्यापेक्षा सुधार तर आहेच आरोग्य व्यवस्थेमध्ये. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, ग्रामीण रुग्णालय आहेत. हे पूर्वी जे PSC होते त्याचे ग्रामीण रुग्णालय झाले. कॉटेज हॉस्पिटल तर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल झाले. त्याचं डहाणूला कॉटेज होतं ते आता सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल झाले शहापूरला. तर असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरोग्य व्यवस्था सुधारलेली आहे. चांगल्या रीतीने सरकार त्याच्यामध्ये लक्ष घालून लोकाभिमुख जसं शासन आणि आरोग्य व्यवस्था राहील याविषयी सरकार प्रयत्नशील आहे. सर, नॅचरली ह्या टप्प्यावर हा प्रश्न येतो की आता पुढे काय करावं असं वाटतं आहे? आता तर मी रिटायर होऊन 6 वर्ष झालं. पण ॲज लॉंग ॲज मी आहे तोपर्यंत जास्तीत जास्त लोकांची सेवा करू. कुठल्या ना कुठल्या शिवाय सामाजिक गोष्टी, सामाजिक वेगवेगळे हे आहेत, कार्यक्रम आहेत. तर तसं मी मागच्या 7-8 वर्षापासून शिवशक्ती म्हणून एक हे आहे आणि त्यांचा दर दहीहंडी आहे, गणपती आहे, दिवाळी आहे. सगळ्या लोकांना आम्ही काही ना काहीतरी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असतं. 1.5 ते 2 लाख दरवर्षी माझे खर्च होतात. दहीहंडी सतत 3-4 वर्षापासून प्रत्येक वेळेस माझे 1.5 लाख खर्च होतात. पण म्हणजे आपल्याकडे आहेत आणि आपण लोकांच्याकडून आलं त्यांना द्यायला पाहिजे ही भावना आहे. तर आपण मी केलं ही भावना नाही, ते पण जास्तीत जास्त सामाजिक याच्यामध्ये आपण हे असायला पाहिजे. वृद्धाश्रमाला मी बघायला जायचो. वृद्धाश्रम प्रत्येक महिन्याला एकदा वृद्धाश्रम त्यांच्याकडून पण माझा सत्कार झालेला आहे. तर असं वेगवेगळे अजूनही म्हणजे जोपर्यंत आता मी मध्यंतरी तुम्ही मला फोन केला तेव्हा मी सिरियस होतो तुम्हाला बोलून पण एनी हाऊ यमाच्या दारात गेलो, त्याचे दरवाजा बंद केला, तुझी वेळ नाही म्हणून. आता 3 आठवड्यापासून मला चांगलं वाटतं. तर ती जी सामाजिक सेवा आहे, आरोग्य सेवा आहे, ती करण्याची भावना अजूनही आहे. ॲज लॉंग ॲज मी माझ्यामध्ये ताकद परमेश्वराने दिलेली आहे. दिवाळी आहे, दिवाळीच्या निमित्ताने नागरिकांना काय शुभेच्छा द्याल सर? दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. लोकांचे आरोग्य आणि आर्थिक परिस्थिती, फायनान्शियल स्टेटस सगळं सुधारणं, आपला देश प्रगतीपथावर जावं आणि सगळ्यांची सामाजिक जे स्टेटस आहे ते नक्कीच पहिल्यापेक्षा आपलं खूप चांगलं झालेलं आहे. आणि तरी पण गरिबी आहे, हे आहे, त्याच्यात लोकांचं जास्तीत जास्त अपलिफ्टमेंट हो. सरकार चांगलं काम करत आहे.
राज्य सरकार आणि केंद्रातलं तर प्रश्नच नाही, तर नक्कीच समाधानी आहे त्याच्याविषयी आणि लोकांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांचं फायनान्शियल स्टेटस वरचेवर सुधारत राहावं ही भावना आहे. दिवाळी सगळ्यांना आनंदाची, सुखाची, आरोग्यपूर्ण जावं ही भावना आहे. नक्कीच सर, दिवाळीच्या निमित्ताने आज आपण तुमच्याशी बातचीत केलेली आहे. आपल्याला देखील दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवाळीचा सण आपल्याला देखील सुखसमृद्धीचा जावो आणि आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष श्री सुरेशजी गडा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि भरभराटीची जाव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री सुरेश गडा यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री सुरेश शेट्टी आणि परिवाराच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री सुरेश शेट्टी आणि परिवाराच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेतील माजी नगरसेविका ताई मारुती भोंडवे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख, समाधान, ऐश्वर्य संपन्न जावो हीच परमेश्वराकडे प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेतील माजी नगरसेविका ताई मारुती भोंडवे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या माजी सभापती वीणा भाटिया यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. येणारी दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, समाधानाची जाव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या माजी सभापती वीणा भाटिया यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री विकास दाभाडे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिव्यांचा हा उत्सव आपल्या आयुष्यात मंगलमय प्रकाश घेऊन येवो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री विकास दाभाडे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, समाधान, भरभराट, आरोग्य आणि ऐश्वर्य संपन्न जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री विक्रांत चव्हाण यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष श्री वीरू वाघमारे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री वीरू वाघमारे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. एकता डेव्हलपर्स आणि श्री यज्ञेश भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा एकता डेव्हलपर्स आणि श्री यज्ञेश भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. स्वप्नील दुनियेतला सोनेरी आविष्कार भवानी ज्वेलर्स. मनमोहक दागिन्यांचे नानाविध प्रकार. भवानी ज्वेलर्स. तत्पर ग्राहक सेवेला सचोटीचा आधार. भवानी ज्वेलर्स. विश्वासाची दीर्घ परंपरा अर्थात भवानी ज्वेलर्स. भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी आणि स्टेशन रोड, ठाणे. सर्वसामान्य माणूस एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय करू शकत नाही. 19,000 पेक्षा जास्त मराठी एक्सपोर्टर इम्पोर्टर घडवलेत उद्यमी महाराष्ट्राने. कसं? त्यांनी जो निर्णय घेतला तो तुम्ही पण घ्या. चला उद्यमी महाराष्ट्र घडूया. सर्व प्रकारच्या मंगल समारंभांसाठी स्वर्गीय रामचंद्र ठाकूर बँक्वेट हॉल. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त परिपूर्ण AC बँक्वेट हॉल, लोकमान्य नगर, पाडा नंबर 1. बुकिंगसाठी संपर्क 7715025607.
राजस्थान प्रगति मंडळाचे अध्यक्ष श्री राकेश मोदी, इनकी तरफ से सभी राजस्थानी भाइयों और सभी भाइयों को दिवाली की लाख लाख शुभकामनाएं। यह दिवाली आपके जीवन में सुख, समृद्धि, शांतता एवं संपन्नता लेके आए, यही भगवान से प्रार्थना। पुनश्च एक बार राजस्थान प्रगति मंडल के अध्यक्ष श्री राकेश जी मोदी, इनकी तरफ से सभी भाइयों को दीपावली की हार्दिक शुभकामनाएं। ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्री राम रेपाळे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री रामभाऊ रेपाळे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दिवाळीच्या लक्षावधी शुभेच्छा। हॉटेल रंगला पंजाब यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख, समाधान आणि भरभराटीची जाओ, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा हॉटेल रंगला पंजाब यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। श्री रत्नाकर शेट्टी यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। दिव्यांचा हा उत्सव आपलं आयुष्य मंगलमय सुमनांनी भरून टाको, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री रत्नाकर शेट्टी यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। श्री सचिन भोसले यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्व नागरिकांना दीपावली सुख, समृद्धी, समाधान, शांतता, भरभराट आणि आरोग्य संपन्न जाओ, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा उद्योजक श्री सचिन भोसले यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री संजय पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री संजय पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, रोटरी ठाणे डिस्ट्रिक्टचे काउन्सिलर आणि LICचे माजी विकास अधिकारी डॉक्टर सर्जेराव सावंत यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री सर्जेराव सावंत यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष श्री सीताराम राणे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख, समृद्धी, समाधान, भरभराट आणि आरोग्य संपन्न जाओ, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री सीताराम राणे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील सुरोसे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री सुनील सुरोसे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा
जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि क्रीडा कार्यकर्ते श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी भरभराटीची जावो, आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवसेनेचे घोडबंदर रोड विभाग प्रमुख श्री मुकेश ठोंबरे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाव हीच परमेश्वराकडे प्रार्थना. पुनश्च एकदा श्री मुकेश ठोंबरे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. माजी नगरसेवक श्री प्रकाश बर्डे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा माजी नगरसेवक श्री प्रकाश बर्डे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक श्री प्रकाश शिंदे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री प्रकाश शिंदे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. माजी नगरसेविका राधाबाई जाधवर आणि श्री प्रशांत जाधवर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाव, भरभराटीची जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा तमाम नागरिकांना माजी नगरसेविका राधाबाई जाधवर आणि श्री प्रशांत जाधवर यांच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक माजी सभागृह नेते श्री राजन किने आणि माजी नगरसेविका अनिता किने यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री राजन किने आणि सौ अनिता राजन किने यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, समाधान, शांतता, भरभराटीची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री राजेंद्रजी पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सदस्य श्री राजेश जाधव यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दिव्यांचा हा उत्सव आपल्या आयुष्यामध्ये मंगलमय पहाट घेऊन येऊ, आपलं आयुष्य सुखसमाधानाच्या दिव्य प्रकाशाने उजळून जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री राजेश जाधव यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. भारतीय जनता पार्टीचे ठाणे उपाध्यक्ष श्री राजेश मडवी आणि माजी नगरसेविका प्रतिभा राजेश मडवी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच परमेश्वराकडे प्रार्थना. पुनश्च एकदा
श्री राजेश मडवी आणि सौ प्रतिभा राजेश मडवी यांच्या वतीने तमाम नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।